तर माझा जितकं वय आहे तितकं सरांचा MSc आणि शिवाजी विद्यापीठातलं नातं आहे. तर मी सरांना 2005 साली मुधोजी कॉलेजात अंगीकारायचा प्रयत्न करतोय. त्यातल्या काही गोष्टी मला ज्या भावल्या, ज्या मी शिक्षक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं ते मी तुमच्याशी मांडतोय. की आम्ही ज्यावेळी MSc ला 2007 ते 9 होतो, तर सरांसारखा शिक्षक आता होणे नाही. खरं तर माझ्यासारख्या MSc च्या विद्यार्थ्यांना IIT, ISI यासारख्या प्राध्यापकांची ओळख सरांनी करून दिली. सरांना कदाचित आठवत असेल की सरांनी सुब्रमण्यम सरांचं लेक्चर ऑर्गनाईज केलेलं. तर असा दूरदृष्टी असलेला एक शिक्षक की 2007-9 साली IITs, ISIs मधल्या प्राध्यापकांची ओळख MSc च्या विद्यार्थ्यांना करून देतो, त्यांचे लेक्चर्स भरवतो. मला आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. आजचं जग AI, ML या अशा गोष्टींविषयी बोलतं. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की सरांनी शिवाजी विद्यापीठामध्ये डेटा मायनिंग हा कोर्स सुरू केला. त्या बॅचचा मी पहिला विद्यार्थी आहे. सर थँक्यू सो मच फॉर दॅट. मला आणखी काही गोष्टी सरांविषयी सांगायच्या आहेत. सर ज्यावेळी आम्ही MSc ला होतो त्यावेळी त्यांच्याकडं ऍडिशनल चार्ज रजिस्ट्रांचा होता. पण कधीही असं झालं नाही की बाबा सरांचं एखादं लेक्चर मिस झालंय. सर पहिल्या लेक्चरला डॉट 10:30 म्हणजे 10:30ला तिथं टच असायचे. मी उजगावरून सायकलवरून यायचो. मी प्रत्येक वेळी ठरवायचो की सरांच्या अगोदर एक 5 मिनिटं तरी जायचं, पण तसं बऱ्याचदा झालं नाही. सर माझ्या अगोदर लेक्चर हॉलमध्ये असायचे. आणखी एक गोष्ट त्यांची म्हणजे होमवर्क. मी बऱ्याच जणांना म्हणतो की सरांचा होमवर्क हा एकदम परफेक्ट असायचा आणि सगळ्या परिस्थितींना त्यांना तोंड देण्याची ताकद कुठून मिळते मला माहिती नाही. कराडचा एक कॉन्फरन्सचा किस्सा मी तुमच्या समोर शेअर करतो. आपण आता कसं करतो की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करतो आणि प्रेझेंटेशन देतो. कराडमध्ये असंच झालं की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सुरू झालं आणि लाईट गेली. तर माझ्यासारख्या व्यक्तीला घाम फुटेल, पण सरांनी हळूच तो बोर्ड वर नेला, खडू घेतला आणि जे काही डोक्यातलं होतं ते व्यवस्थित रिसर्च पेपर आम्हाला पेन्सिलनं समजून सांगितला. माझ्यासारख्या विद्यार्थ्याला 2009ची घटना आहे की त्यावेळी बुक्सची फार कमतरता असायची. तर रोहतगीचं बुक असू द्या किंवा BK काळेंचं बुक असू, एखाद दुसरी कॉपी असायची सर. आणि आमच्यातले काही हुशार विद्यार्थी ते पहिल्यांदा पळवून न्यायचे आणि आम्हाला काही मिळायचं नाही. तर हाच कदाचित मुद्दा सरांनी धरला असेल. तर तुम्हाला सांगायला आवडेल, शिवाजी विद्यापीठाच्या स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटमध्ये सरांच्या काळामध्ये 1 अल्युमिनाय 1 बुक अशी एक स्कीम सुरू केली आणि त्याच्या अनुषंगानं 750 बुक्स आज आपल्याकडे आहेत. आता मी थोडस ऍज अ ज्युनियर टीचर म्हणून, ऍज अ कलिग म्हणून सरांना अनुभवलं. सरांकडून इतक्या छान गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. आजकाल मी पाहतो एखादं पद मिळालं की लोक वेगळ्या औरामध्ये असतात, पण सर ज्यावेळी VC PVC असतील त्यावेळी सोमनाथ किंवा सोमनाथच्या केबिनमध्ये आम्ही डिस्कशनला जायचो तर सर प्लास्टिकची खुर्ची घेऊन आमच्याबरोबर बसायचे. एकदम आदरताने आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचे आणि जर काही चुकलं तर कधी प्रेमानं, कधी अतिप्रेमानं पण आम्हाला समजून सांगायचे. सर तुमच्यामुळे आम्हाला खूप काही गोष्टी शिकता आल्या. काही जे तुमच्याबरोबरचे प्रोजेक्ट्स आम्ही प्लॅन केलेत तर ते आपले घडून यावेत. सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. PS पाटील सरांसाठी एकच फक्त गोष्ट सांगेन की स्मित हस्त असणारा एक, जसं मगाशी सर म्हणाले की देवानंद जसा असतो तसे आपले आदरणीय PS पाटील सर, त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आम्ही शिर्के सरांचं इनिशियल्स DTS असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये सॉरी टू से पण डिसिप्लिन, टीचिंग स्किल असणारा एक टीचर किंवा कालच अल्युमिनाय मीट मध्ये एकानं त्याचा उल्लेख केला, तो मी परत एकदा करतो. डिअरेस्ट टीचर ऑफ स्टुडंट्स असे DT शिर्के सर आज सेवानिवृत्त होतात. त्यांना आणि PS पाटील सरांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर फॉर मेकिंग संतोष, आणि असे खूप सारे संतोष बनवण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद.